हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला रामायणातील एक अत्यंत सुंदर अशी कथा सांगणार आहे. ही कथा कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना यापूर्वीही माहीत असेल. फ्रेंड्स, असे म्हणतात ना की कर्माचा फेरा कुणालाच चुकत नाही. मग तो स्वतः देव जरी असेल तरीही त्यालाही केलेल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. अशीच ही एक कथा आहे. मानवी जीवनात कर्माला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे हे सांगणारी ही एक दुर्मिळ कथा आहे. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की रामायणात सर्वाधिक दुःख आणि वनवास हा माता सीतेच्याच वाट्याला आला होता. पण तो का आला होता हे सांगणारी सुद्धा एक कथा रामायणात आहे. असे म्हणतात की महर्षी वाल्मिकी यांनी रामायण हे रामजन्मापूर्वीच लिहिले होते आणि ते त्यांच्या आश्रमात येणाऱ्या सगळ्या शिष्यगणांना आपण लिहिलेले रामायण कथासार ऐकवत असत. असेच त्यांच्या आश्रमात एक राघुमैनीची जोडी होती. महर्षी वाल्मिकी जेव्हा रामायण कथा सांगत असत तेव्हा ही राघुमैनीची जोडी कथा ऐकण्यासाठी एका झाडावर येऊन बसे. अशीच एकदा माता सीता लहान असताना ही राघुमैनीची जोडी राजा जनकाच्या बागेत येऊन एका झाडावर बसते. जिथे माता सीता बागेत खेळत असते त्यावेळेस राघुमैनीची जोडी रामायण कथेबद्दल एकमेकांशी चर्चा करतात. ती कथा ऐकून सीतेच्या तेव्हाच लक्षात येते की हे तर आपली जीवन सांगत आहेत. तेव्हा माता सीता त्या मैनेला पकडून ठेवते आणि त्या राघूला एक अट घालते की तू नित्यनियमाने येऊन मला पुढील सर्व कथा सांगायची आहे. पण त्यावेळेला ती मैना गर्भवती असते आणि तिला तिच्या साथीदाराचा वियोग असह्य वाटतो. ती सीतेला म्हणते की मला सोडून दे, मला या वेळेला माझा साथीदार सोबत हवा आहे. पण सीता तिचे एकही ऐकत नाही, कारण तिला तिच्या जीवनाची उर्वरित कथा ऐकायची असते. आपले भविष्यातील जीवन कसे असेल हे ऐकण्याच्या उत्सुकतेत सीतेला आपण जे करत आहोत त्यात काहीही चूक वाटत नाही. कारण तिला वाटते की मी मैनेला पकडून ठेवल्यास हिच्यामुळे राघू नित्यनियमाने येऊन मला सर्व कथा सांगेल. पण होते सर्व उलटच. त्यावेळेला ती मैना सीतेला श्राप देते की जसे या अवस्थेत तू मला पकडून ठेवले आहेस तसेच जेव्हा तू गर्भवती असशील तेव्हा तुलाही तुझ्या रामाचा वियोग सहन करावा लागेल. एवढे बोलून ती मैना त्याच क्षणी देहत्याग करते. यानंतर सीतेला अत्यंत पश्चाताप होतो, मात्र ती काहीही करू शकत नाही. आता तिला कळून चुकले होते की तिच्या वाट्याला केवळ आणि केवळ वियोग आणि वनवासच येणार आहे. परंतु तिचाही यावर काही इलाज चालत नाही. फ्रेंड्स, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.